जय शिवराय. 10 नोव्हेंबर 1657 विजापूरचा मक्का दरवाजाच्या कमानीला लागून असलेल्या भिंतीवरील फडफडणाऱ्या मशालीने एक मोठा भडका घेतला. तिच्यावर एका पहारेकऱ्याने तेल ओतले होते. मशालीचा पिवळा प्रकाश अधिक गडद झाला. भिंतीला लटकवलेल्या इतर मशालींवर सुद्धा तेल टाकून त्यांच्यावर पेटत राहण्याचा अवधी वाढवण्यात आला होता. मोठ्या विशाल दरवाजातून आता सळसळत येणारी हवा मशालींभोवती खेळत होती. मशालींच्या ज्वाळा हवेच्या तालावर नाचत होत्या. दुराच्या रूपात हवेत सामील होत होत्या. तेलाचा गंध वातावरणात पसरवत होत्या. रात्री इतक्यात प्रारंभ झाला होता. 4 पहारेकरांच्या द्वाराजवळ पहारा होता. भाल्याचे एक टोक जमिनीवर स्वतःच्या पायांजवळ टेकवून ते उभे होते. इतक्यात त्यांच्या कानांना कसली तरी चाहूल लागली. ते सतर्क झाले आणि त्यांनी द्वाराबाहेर परिसरावर नजर टाकली. त्यांना लांबून पिवळे टिपके त्यांच्याकडे येताना दिसले. त्या मशाली होत्या. क्षणात त्या आणखी जवळ पोहोचल्या. आधीपेक्षा अधिक स्पष्ट दिसू लागल्या होत्या. आता त्या मशालींना धरून येणाऱ्या माणसांची सुद्धा त्या पहारेकऱ्यांना ओळख पटली होती. आदिलशाहीचा सेनापती खान महम्मदची तुकडी होती ती. त्या तुकडीतील सर्व सैनिक तलवारबाज होते. त्यांच्या कमरेला म्यानबंद तलवारी लटकल्या होत्या. बादशाह अली आदिलशहाचा हुकूम झाल्याने तो तातडीने आला होता. पण इतक्या रात्री सेनापती खान मोहम्मद विजापुरीला का आला असावा? आदिलशाहीवर मोठे संकट तर ओढवले नव्हते ना. पायदळ चालवणाऱ्या 50 सैनिकांच्या तुकडीच्या मधोमध खान मोहम्मद तपकिरी घोड्यावर बसला होता. वय असेल 58, 59च्या आसपास. देहाने धिप्पाड. आदिलशाहीतला जुना योद्धा हा खान मोहम्मद. त्याच्या शौर्याच्या पताका दक्षिणेत अनेक किल्ल्यांवर फडकत होत्या. अनेक युद्धे तो स्वतः लढला होता. त्याच्या खुणा त्याच्या शरीरावर सहज दिसत होत्या. एका युद्धात त्याच्या कानाला दांडपट्ट्याचा फटका लागल्याने त्याचा अर्धा कान कापला गेला होता. उजव्या डोळ्याच्या खाली आणि बोवईच्या वरील बाजूस जुन्या जखमेची खून होती. खान मोहम्मदची स्वारी झपाझप अंतर कापत पुढे येत होती. ते मक्का दरवाजाजवळ पोहोचणार इतक्यात 2 बा सू करत आले आणि पहिल्या रांगेतल्या 2 सैनिकांच्या छातीत घुसले. ते सैनिक अर्ध किंकळत छातीत घुसलेला बाण तसाच पकडून ठेवत रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले. प्रसंगावधान राखून खान मोहम्मदने ढाल समोर धरली. सैनिकांनी त्याच्या भोवती गोलाकार उभे राहत मानवी भिंत उभी केली होती. ते चौफेर नजर फिरू लागले. बाण कोणत्या दिशेकडून आले आहे ते त्यांना अजून उमगले नव्हते. इतक्यात पुन्हा 2 बाण आले आणि आणखी 2 सैनिक धाडकन जमिनीवर कोसळले. काही अवधीतच एका मागोमागे एक असे 40 सैनिक गारद झाले होते. खान मोहम्मदने आता घोडा वळवला. पळून जाण्याखेरीज त्याच्याकडे दुसरा मार्ग नव्हता. तसा मार्गसुद्धा सोयीस्कर नव्हता. पाठ फिरवल्यावर अज्ञात ठिकाणाहून येणारे हे बाण केव्हाही पाठीचा वेध घेऊ शकणार होते. उरलेल्या 10 सैनिकांच्या माना मात्र दरवाजाकडेच होत्या. मागे पावले टाकत ते चालत होते. बाणांचा वर्षाव सुरूच होता. एका पाठोपाठ एक सैनिक रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडत होता. थोड्या वेळात मात्र 4 सैनिक उरले होते. तेव्हा एक धनुर्धर सैनिक परकोटावरून खाली आला. विशिष्ट ठिकाणी लपून तो केव्हाचा बाणांचा वर्षाव करीत होता. तो निर्भीड होता. पहारेकऱ्यांच्या समोरून चालत तो पुढे आला आणि पहारेकऱ्यांची त्याला अडवले नाही. परंतु का? कदाचित तो कोण आहे त्यांना ठाऊक असावे. सडपातळ बांध्याच्या योद्ध्याने चेहरा काळ्या कापड्याने पूर्णपणे झाकून घेतला होता. डोळे तेवढे दिसत होते. निरखून पाहिल्यास स्त्री योद्धा असल्याचे निदर्शनास येत होते. मशालींच्या पिवळ्या प्रकाशात तिच्या डोळ्यांची सुंदरता आणखीच झळकत होती. त्याहून त्यात दिसणारी चमक अधिक भावक होती. एकट्या त्या स्त्रीने 46 सैनिकांना जमिनीवर पाडले होते. विजापूरच्या बलवान सेनापतीस काही पवित्रा घेण्यासाठी पुरेसा अवधीही तिने दिला नव्हता. खानाने वळून पाहिले. तिला समोर आलेले पाहून पळून जाण्याच्या विचारात असलेला खान मोहम्मद थांबला. त्याने घोड्याचा लगाम ओढला. लगामाला एका बाजूला सैल सोडून एका बाजूने ताण देत त्याने घोड्याला वळवले. तो तिला निरखून पाहत होता. त्याचे डोळे आग ओकत होते. उरलेल्या 4 सैनिकांनी समोर तलवारी धरत 2 पावले पुढे टाकली. तेव्हा खान मोहम्मद मोठ्याने ओरडला, ठहरो, उसके पास तीर है और 4 कदम चलते ही तुम चारों जमीन पर गिर जाओगे. गलत. जर मला तुम्हाला मारायचंच असतं तर मी तुमच्या समक्ष आलेच नसते.
जमिनीवर पडलेल्या सैनिकांच्या पार्थिवांवरून नजर फिरवत ती पुन्हा उर्दू भाषेत बोलू लागली. आता तुमचीसुद्धा अशीच जमिनीवर खितपत पडलेली असते. क्या चाहती हो? खानाने क्रोधपूर्ण स्वरूपात विचारले. आपकी मौत, त्याच स्वरात तिने उत्तर दिले. कोण आहेस तू? खानाने विचारले. मर्जिना, ठळकपणे मर्जिना म्हणाली. माझ्याशी तुझी काय दुश्मनी? खानाने विचारले. तुम्ही गद्दारी केली आहे आदिलशाहशी, मर्जिनाने सांगितले. और इस गद्दार की सज़ा सिर्फ मौत है, चाहे वो गद्दार हमारा सेनापती क्यों ना हो. पिवळसर जाळीदार इराणी पोशाख परिधान केलेली आणखी एक स्त्री अंधारातून बाहेर आली. बडी बेगम साहेबा. खान पूर्णपणे दचकला होता. जी, हमें पता चल चुका है, ते सुद्धा सबुतांसकट, की तुम्ही औरंगजेबाशी हातमिळवणी करून अली आदिलशहाच्या विरुद्ध कारस्थान केलं होतं. औरंगजेब अफजल खानाच्या हाती आला असताना तुम्ही त्याचा बजाव केला. ते कृत्य बादशाह विरुद्ध आहे, कराऱ्या आवाजात बडी बेगम साहेबा म्हणाली. नाही बडी बेगम साहेबा, चाचरत खान बोलत होता. खामोश, एक लफजबी सुनना नाही चाहती. तुम्ही मरताना तुम्हाला काय मरावं लागत आहे हे सांगायला मला यावं लागलं, नाही तर माझ्या दासीनंच तुम्हाला संपवलं असतं. लेकिन अब आई हूँ तो मैं ये काम खुद कर लेती हूँ. असे म्हणत बडी बेगम साहेबांनी खान मोहम्मदच्या सैनिकांवर कटाक्ष टाकला. तुमच्या खान साहेबाला घोड्यावरून खाली उतरवा आणि माझ्या समक्ष उभे करा, गुडघ्यांवर. बडी बेगम साहेबाची आज्ञा झाल्यावर खान मोहम्मदच्या सैनिकांनी त्याला पकडून खाली ओढले. तुम्हाला मी वतन देतो आणि तुम्ही मालिक, तुम्ही पगार लढायचा देता, मारायचा नाही. आणि मेल्यावर काय करणार तुमच्या पगाराचं? खानाचे बोलणे मध्येच कापत एक सैनिक म्हणाला. खान मोहम्मदच्या हातून त्याची तलवारही काढून घेण्यात आली. शिलेने त्याचे हात मागे बांधण्यात आले आणि त्याला बडी बेगम साहेबासमोर गुडघ्यावर बसवले गेले. माफी, खान गायवाया करतच होता. बडी बेगम साहेबाने मोठा श्वास घेतला आणि बोलू लागली. तुम्ही आदिलशाहीसाठी आयुष्य खर्ची केलं आहे, याची जाण मला आहे, पण या उतार वयात अशी गद्दारी कराल असं वाटलंच नव्हतं. बोलत बोलत बडी बेगम साहेबा 2 पावले पुढे गेली आणि मानेच्या वर किसात अडकवलेल्या लहानशा खंजिरीला चपळतेने काढून क्षणात खान मोहम्मदच्या गळ्यावरून ओढली. खानाच्या तोंडून एकही शब्द निघू शकला नाही. त्याच्या कंठाला चीर पडली होती. तिथून बळाबळा रक्त वाहत होते. जमिनीवर क्षणभर पाय रगडत त्याने प्राण त्यागले. बडी बेगमने रक्ताने माखलेली ती खंजीर मर्जिनाकडे फेकली. मर्जिनाने अलगद झेलली. त्या खंजिरीची स्वच्छता करण्यासाठीच बडी बेगमने मर्जिनाला ती खंजीर दिली असावी. ज्या रुबाबात बडी बेगम आली होती त्याच रुबाबात परत जाऊ लागली. जाताना फक्त एकदा त्या सैनिकांना तिने आज्ञा केली, दफन करो. एकेकाळी बडी बेगमच्या पतीचा म्हणजे मोहम्मद आदिलशहाचा खान मोहम्मद अत्यंत विश्वासू सरदार होता आणि आदिलशाहीच्या विस्तारात त्याची महत्त्वाची भूमिका होती. म्हणून कदाचित त्या पार्थिवाला दहन करून बडी बेगम साहेबाने कृतज्ञता व्यक्त केली असावी. 29 जानेवारी 1658, 2.5 महिन्यानंतर आनंद महाल विजापूरमध्ये बडी बेगम साहेबा तिच्या महालात काहीशा क्रोधपूर्ण आवेशात शतपावली करत होती. मधून मधून ती दख्खनच्या नकाशावर दृष्टी टाकत होती. गेल्या काही महिन्यात शिवाजी राजांनी आदिलशहाचा मुलूक चांगलाच मारला होता. त्यांनी जवळजवळ 40 किल्ले हस्तगत केले होते. आज दरबारात बडी बेगम साहेबाला हा आढावा कळल्यापासून तिची अवस्था झाली होती. दख्खनच्या नकाशातल्या शिवाजी राजांनी ताबा मिळवलेल्या किल्ल्यांवर तिने बारीक खिळे खोचून खुणा केल्या. या शिवाजीचा वेग काही करून थांबवायला हवा. इतक्यात तिची दासी वजा अंगरक्षक मर्जिना तिथे आली होती. होय, ही तीच मर्जिना जी काही वर्षांपूर्वी बैरजी नाईकांच्या सांगण्यावरून मोहम्मद आदिलशहाच्या जनानखान्यात बडी बेगम साहेबाची दासी म्हणून कार्य करू लागली होती. तिच्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर आणि ते बडी बेगमाच्या प्रती असलेल्या निष्ठेमुळे ती अल्पावधीतच बडी बेगम साहेबाची विश्वासू दासी बनली होती. मोहम्मद आदिलशहाच्या मृत्यूनंतर आदिलशाहीची सर्व सूत्रे बडी बेगम साहेबाने आपल्या हाती घेतली होती. तिने सांभाळ केलेल्या लहानग्या अलीला तिने गादीवर बसवले होते. तसे हा तिचा पुत्र स्वतःचा नव्हता. मोहम्मद आदिलशहाचा अनावरस पुत्र होता. एका दासीच्या पोटी जन्म झाला होता. याच कारणानं आदिलशाहीतील सरदारांमध्ये फूट पडली होती. अली आदिलशहाला ज्या ज्या सरदारांचा विरोध होता त्या सगळ्यांना संपवण्याचे कार्य बडी बेगम साहेबाने हाती घेतले होते. त्यात पहिला बळी सेनापती खान मोहम्मदचा पडला होता.
जेव्हा औरंगजेबाने आक्रमण केले तेव्हा आदिलशहाला विरोध म्हणून खानाने औरंगजेबाला सहकार्य केले होते. बडी बेगम साहेबा महालात मलमलच्या आसनावर बसली. रात्र मध्याकडे सरकली होती, परंतु तिच्या नेत्रांवर मात्र अजून निद्रा उमटली नव्हती. औरंगजेब दौलताबाद सोडून कधी उतरत गेला होता. आदिलशाही संपता संपता वाचली होती. खरे तर ती शिवाजी महाराजांमुळे. परंतु त्यानंतर 2 महिन्यांतर शिवाजी महाराजांनी बडी बेगम साहेबाची चिंता वाढवली होती. औरंगजेब उत्तरेत सत्ता संघर्षात रमल्याने शिवाजी महाराजांनी मुघलांचा कल्याण, भिवंडी आणि इतर सीमावर्ती भाग स्वराज्यात जोडला होता आणि आता राजांनी आदिलशाहीला लक्ष बनवले होते. बडी बेगम साहेबा, तुम्ही आता विश्राम करा. मर्जिना म्हणाली. नहीं, अपनी सल्तनत नेस्तनाबूत हो रही है और मैं आराम फरमाऊं. नशिबाने औरंगजेबाच्या तावडीतून आदिलशाही बचावली आहे आणि आता हा शिवाजी डोक्याला जड होत चालला आहे. आदिलशाहीला जिवंत ठेवायचं असेल तर आत्ताच पावलं उचलायला पाहिजेत. छोटे मोठे असे 40 किल्ले हस्तगत केले आहेत त्यानं. त्याची गौडदौड अशीच चालू राहिली तर एक दिवस विजापूरवरही तो त्याचाच झेंडा फडकवेल. नाही, असं मी होऊ देणार नाही. त्याचा मी उद्याच बंदोबस्त करते. मर्जिना उर्फ शाहीनने बडी बेगम साहेबाचे बोलणे ऐकून मनाशी काहीतरी निर्धार केला. बडी बेगम आता शिवाजी राजांच्या बंदोबस्तासाठी जिद्दीला पेटणार हे मर्जिना जाणून होती. अर्थातच स्वराज्याला आता भविष्यात मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार होता. 30 जानेवारी 1658. लिखो, तुमचा धाकटा पुत्र शिवाजी आदिलशहाच्या सीमेत धुडगूस घालत आहे. त्याचा हा उपद्रव आता तुमची जहागिरी पुणेपुरता मर्यादित राहिली नाही. आदिलशाहीसाठी आता तो नुकसानकारक ठरत आहे. तेव्हा तुमच्यासारखा धुरंधर योद्ध्यावर त्या शिवाजीला कायमचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी देण्यात येत आहे. तुमच्याप्रमाणे त्यालाही आदिलशाहीचे आधिपत्य स्वीकारण्याची समज द्या. न ऐकल्यास सैन्यबळाचा वापर करा. हा बादशहाचा हुकूम आहे. अपेक्षा आहे तुम्ही पुत्रमोहापेक्षा दरबारी कार्याला अधिक महत्त्व द्याल. बडी बेगम साहेबाने वकिलाला खलित्यावर मजकूर लिहिण्यास सांगितले. दरबारातील मंडळी अचंबित झाली होती, कारण हा खलिता शहाजीराजांसाठी लिहिण्यात आला होता. पित्याला पुत्रावर आक्रमण करण्यासाठी पाठवण्यात येत होते. खरोखर एक वेगळी खेळी खेळली जात होती बडी बेगम साहेबाची. राजकारणाचे बाळकडू तिने लहानपणापासूनच प्यायले होते. गोवळकोंड्याच्या राजकारणात ती लहानची मोठी झाली होती. ती गोवळकोंड्याचा सुलतान अब्दुल्ला कुतुबशहाची पुत्री होती. तिचे मूळ नाव ताजुलमुखद्दीरात होते. तिला उल्लिया जनाब म्हणत या नावानेही ओळखले जात होते. अतिशय बुद्धिमान आणि साहसी स्त्री होती ती. उल्लिया जनाब उर्फ बडी बेगम साहेबाने खलित्यावर शिक्का उमटवला आणि वकिलाला लवकरात लवकर खलिता पोचवण्याचे आदेश दिले. या खलित्याला मला शहाजी राजांकडून समाधानकारक उत्तर हवं आहे. बडी बेगम साहेबा कळाली. मान खाली वाकून नमस्कार करत वकील तातडीने निघाला होता. बडी बेगम साहेबाच्या आसनाच्या मागे उभ्या असलेल्या मर्जिनाच्या अंतर्मनात संतापाच्या लाटा उसळत होत्या, परंतु चेहऱ्यावर मात्र तसे भाव उमटू न देता तीही तटस्थ उभी होती. विजापूर पेठेच्या संरक्षित भिंतीजवळ असलेल्या जिवाजीच्या दुकानासमोर एक इसम बराच अवधी उलटून गेला होता, तरी तसाच उभा होता. त्याच्या डोक्यावर जाळीदार गोलाकार टोपी होती. डोळ्यात भडक सुमा भरला होता. दाढी गळ्यापर्यंत वाढली होती. तो देहाने दिप्पाड होता. त्याच्यासमोर मिठाईच्या टोपल्या होत्या. या दोन्ही टोपल्यांना कावडासारखे बांबूशी बांधले होते. एरवी तो संपूर्ण पेठेत फिरून खांद्यावर बांबूच्या साहाय्याने ज्या टोपल्या लटकवून मिठाई विक्री करत असे, परंतु आज त्याने जिवाजीच्या दुकानांसमोरच ठिय्या मांडला होता. बहुतेक त्याला जिवाजीच्या दुकानात प्रवेश करायचा होता, परंतु आज शुक्रवार असल्याने पेठेत चांगलीच रेलचेल होती. तो प्रतीक्षा करत होता. त्याच्या हालचाली जिवाजीच्याही लक्षात आले होते. जिवाजी त्या मिठाईवाल्याला ओळखत होता. तो त्याच्यापर्यंत खबरा पोहोचवणाऱ्या बहिजीर पथकातील एक हेरांपैकी हेर होता. काही वेळाने दुकानातील ग्राहकांची संख्या कमी झाल्याचे पाहून जिवाजीने त्याला आत येण्याचा इशारा केला. तो इसम मिठाईच्या टोपल्या खांद्यावर लटकवून पुढे आला. त्या टोपल्या जिवाजीच्या दुकानाबाहेर ठेवत त्याने हाताचे पंजे एकमेकांवर चोळले आणि जिवाजीला म्हणाला, बोला सरकार, मिठाई हवी का? हो द्या, पण फक्त मिठाई देणार का? हमेशा की तरह पहिल्या सुलझाने के लिए नाही कहोगी. तुमची सवय जाणून आहे. पार्शियन कथांचा चांगलाच प्रभाव आहे तुमच्यावर. मी ऐकलंय त्या कथांमध्येही अशाच पहिल्या असतात.
होय, आणि या पहेलींमध्ये आनंद वाटतो मला. बरं सांगा, गुळापासून बनली मिठाई, पण नासवलीसुद्धा गुळानेच. जीवाजीची किंचित चमकला. बहुतेक ते कोडे त्याला अर्धवट उमगले होते. तो डोळे बारीक करून विचार करू लागला. इतक्यात तो इसम पुन्हा म्हणाला, सिंहाचा छावा सिंहाला प्यारा, पण शिकाऱ्याचा डावच न्यारा. सिंहानेच करावा छाव्याचा घात, असा शिकाऱ्याचा इशारा. आता मात्र जीवाजीला कोडे उमटले होते. त्याने दुकानातील एका गिरायकाला पटकन सामान देऊन घालवले आणि दुकानात आतल्या बाजूला त्या इस्माला घेऊन गेला. इमाद हुसेन, हे आपण काय बोललाय? जीवाजीने हळू आवाजात विचारले. शाहींची खबर आहे जीवाजी, खात्रीशीरच आहे. बडी बेगम साहेबांना शहाजीराजांना खलिता पाठवला आहे. शिवाजीराजांची समजूत घालून त्यांना आदिलशाहीत जोडण्याचे आदेश दिले आहेत. राजाने न ऐकल्यास त्यांच्यावर आक्रमण करून त्यांना दख्खनमधून कायमचं संपवावं असाही इशारा दिला आहे. इमाद हुसेन आता सगळे स्पष्ट सांगितले. मग शहाजीराजांचं काय उत्तर? ते बडी बेगम साहेबाच्या आदेशाचं पालन करणार? नाही, कधीच नाही. आम्ही असं करणार नाही. मग जीव गेला तरी बेहत्तर. या भूमीने आस लावली आहे आमच्या पुत्राकडे की ते तिला या परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त करतील आणि आम्हीच त्यांना गुलामगिरीसाठी विवश करू? कदापि नाही. नानाजी पंत, बडी बेगम साहेबाला आमचे नकाराचे उत्तर पाठवा. शहाजीराजे चांगले संतापले होते. ते बंगलोरात त्यांच्या महालात होते. आज संध्याकाळ होईपर्यंत विजापूरहून आलेला खलिता त्यांच्या हातात पडला होता. त्यांना बडी बेगम साहेबाची चाल लक्षात आली होती. पण राजे थेट आता अशा उत्तरानं बडी बेगम साहेबा संतापेल. आधीच तिनं तिच्याविरुद्ध असलेल्या सरदारांना संपवण्याचा सपाटा लावला आहे आणि ती तुम्हालासुद्धा ती असं करूच शकणार नाही. नानाजी पंत, आमच्यावर हल्ला करण्याआधी तिला आता 10 वेळा विचार करावा लागेल. शुभांची ताकद वाढली आहे ती जाणून आहे, म्हणून ती थेट आमच्याविरुद्ध असं पाऊल उचलणार नाही. आमच्यापर्यंत पोहोचण्याआधी तिला शुभांचा सामना करावा लागेल आणि शुभा म्हणजे तारुण्यातले शहाजीराजे भोसले आहेत. आदिलशाहीचं काय? मुघलांनाही धूळ चाकण्याची ताकद त्यांच्यात आहे. आमचे पुत्र आहेत ते. आमची शक्ती आणि जिजाऊंची नीती त्यांच्या नसानसांत भिनली आहे. शहाजीराजांच्या चेहऱ्यावर पुत्राच्या पराक्रमाचा अभिमान झळकत होता. अगदी खरं बोललात राजे. नानाजी पंत शुभा राजांच्या कौतुकाने आनंदले होते. त्यांच्या नेत्रांच्या कडा आनंदाश्रूने पाणावल्या होत्या. पण क्षणात त्यांनी स्वतःला सावरले आणि पुन्हा बोलू लागले. राजे, बडी बेगम साहेब आपल्या वाटेला जाणार नाही, पण नकाराचा खलिता मिळाल्यावर शांतही बसणार नाही. ती काय करणार हे आम्हास ठाऊक आहे. काय राजे? नानाजी पंतांनी विचारले. पूर्ण शक्तीनिशी ती बडी बेगम साहेबा शिवबांवर आक्रमण करेल आणि शिवबांना पराभूत करून मग आमच्याकडे दृष्टी वळवेल. शहाजीराजे विश्वासाने बोलत होते. म्हणजे शिवबांना धोका आहेच राजे, पण चिंतातूर झाले होते. काळजी नसावी पंत, शुभांना कसलाही धोका उत्पन्न होणार नाही. ते समर्थ आहेत आणि त्यांना सिद्ध करावेच लागेल. ते त्यांच्या पित्यासारखे एखाद्या शाहीचा गुलाम नाहीत, स्वतंत्र राजे आहेत. त्यांना त्यांचे ध्येय गाठायचे असेल तर हे संकट त्यांना तुडवताच आले पाहिजे. विश्वास सोडत शहाजीराजे उद्गरले. मग काय मजकूर लिहू राजे? नानाजी पंतांनी विचारले. लिहा. आम्हा शिवाजींना समज देण्यास समर्थ नाही. ते आमचे ऐकणारही नाहीत. तेव्हा आम्ही त्यांना सांगून त्यांनी न ऐकल्यास आमचा अपमान होईल. आम्ही आमचा स्वतःचा अपमान करून घेऊ शकत नाही आणि पुत्रावर आक्रमण करण्याचे पापही आम्ही करू इच्छित नाही. तेव्हा शिवाजीबाबत बादशांना जे मान्य असेल ते त्यांनी करावे, आमचा आक्षेप नाही. शहाजीराजांचे शब्द ऐकून पंतांचे हात थरथरत होते. त्यांनाही शिवाजीराजांना बालपणी अंगाखांद्यावर खेळवले होते. त्यांचा शुभम प्रतींचा स्नेह त्यांच्या लेखणीला थांबवत होता. निसंकोचपणे लिहा पंत, मी विचारपूर्वक हा मजकूर सांगत आहे. शहाजीराजे म्हणाले. मोठ्या हिमतीने नानाजी पंतांनी खलित्यावर मजकूर लिहिला आणि शहाजीराजांना फारसा समय न घेता पटकन त्यावर मोहर उमटवली. किंचित स्मितास्य करत ते खिडकीच्या कमानीला दोन्ही हातांनी पकडून डोकावून बाहेर पाहू लागले. बाहेरचा संत वारा अंधाऱ्या रात्री झाडांच्या पानांना स्वस्त बसू देत नव्हता. त्या डुलडुलणाऱ्या पानांकडे पाहत ते पुटपुटले. शांत वारा जेव्हा वादळात रूपांतर होतो तेव्हा त्याच्या अंगी मोठमोठ्या वृक्षांनाही उलटून टाकण्याची क्षमता उत्पन्न होते. याची प्रतिचिती ती आदिलशहाला नक्की. दुपारचा प्रहर होता. खिडकी वाटे येणाऱ्या प्रकाशाने पडद्याच्या पलीकडची छायाकृती स्पष्ट दिसत होती. ती आकृती मंचकावर रेखली होती.
तिच्या बाजूला काही स्त्रिया तिची सेवा करत होत्या. चमचमणारा सोनेरी रंगाचा पडदा उडून एक दासी आत गेली. तिच्या हातात गोल गुंडाळलेला कापडी खलिता होता. त्या दासीने तो खलिता त्या आकृतीच्या हाती दिला. काही क्षण त्यावर नजर फिरवल्यावर ती ताडकन मंचकावरून उठली. तिच्या कमरेवरील झुमक्याचा आवाज संपूर्ण दालनात घुमला. ती बडी बेगम साहेबा होती. ती डोळे मोठे करून तो खलिता वाचत होती. तो खलिता शहाजी राजांचा होता. तिला शहाजी राजांनी दिलेले उत्तर अनपेक्षित होते. ती मोठा श्वास घेऊन ठळक स्वरात दारावरील एका सेवकास म्हणाली, वजीर रुस्तम जमान आणि बाजी घोरपडेला तातडीनं दरबारात यायला सांगा. दुपारचा प्रहर संपण्याच्या आधीच दरबारातील मंत्री, वजीर आणि स्वतः आदिलशाह उपस्थित झाले होते. इतक्यात बडी बेगम साहेबांची स्वारी आली. सगळ्यांच्या माना आपसुकच खाली झाल्या. ती जाळीदार पडद्याच्या मागील आसनावरून जाऊन बसली. आदिलशाहच्या संमतीने एका वकिलाने शहाजी राजांचा खलिता दरबारात वाचून दाखवला. शहाजी राजांचे उत्तर ऐकून दरबारातील सगळेच मंत्री अचंबित झाले होते. ते जाणून गेले होते की शहाजीराजे भोसले यांना आता दरबार नक्की शिक्षा करणार. त्यांनी दरबाराचा आणि खुद्द बडी बेगम साहेबाचा अपमान केला होता. तोबा तोबा, शहाजीराजे भोसले की ये जुर्रत. हा घनघोर अपराध आहे बादशाह. शहाजीराजे बंडखोर आहेत हे आपण सर्वच जाणून आहोत. जुने आदिलशाहीत मोहम्मद आदिलशाह यांनी त्यांना बंडखोरीपणा खपवून घेतला, पण नव्या आदिलशाहीतसुद्धा त्यांचं असं वर्तन खपवून घेतलं जाईल का? एक सरदार आसनावरून उभा राहत म्हणाला, नाही, शहाजीराजे भोसलेच काय, कोणत्याच सरदाराचं असं मनमानीचं धोरण इथं बर्दाश्त केलं जाणार नाही. बडी बेगम साहेबा कडाली. मग आपला काय निर्णय आहे बडी बेगम साहेबा? शहाजींना आदिलशाहीतून निष्कासित करून त्यांना दिलेली जागिरी परत घेण्यात येईल का? बाजी घोरपडे साशंकपणे विचारले. बाजी घोरपडे शहाजीराजांचा जुना वैरी होता. तो दरबारात नेहमी शहाजीराजांच्या विरुद्ध कारस्थानात सहभागी असायचा. मग आता कसा मागे राहणार? अजिबात नाही, बडी बेगम साहेबाने स्पष्ट केले. बडी बेगम साहेबाच्या या निर्णयामुळे सगळे चकित झाले होते. अगदी सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटले होते. बैरजी पथकाची महिला हेर मर्जिना बडी बेगमच्या साहेबाच्या मागे उभे राहून तिच्या निर्णयाकडे कान देऊन ऐकत होती. दरबारातील सगळ्यांचे प्रश्नार्थक चेहरे बघून बडी बेगम साहेबा पुढे बोलू लागली. शहाजीराजे भोसले शिवाजीची समजूत घालण्यास असमर्थ असले तरी काय झालं? आदिलशाही दरबार समर्थ आहे. शिवाजीला झुकावं लागेल. आदिलशाही पुढं नरमावं लागेल आणि जोपर्यंत शिवाजीचा पूर्ण बंदोबस्त करत नाही तोपर्यंत शहाजीराजे भोसलेंना आदिलशाहीची एक निष्ठ ठेवण्यात यावं. त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये. पण बडी बेगम साहेबा, शिवाजीचा निपात कोण करणार? हा दरबार अजून विसरला नाही आहे की त्यानं फतेह खानचा कसा पराभव केला होता, शाही सैन्याची कशी धुळदाण उडवली होती. तो चतुर आणि चलाख आहे. त्यात दक्कनची भौगोलिक संरचना त्याला संरक्षण देते. एक सरदार म्हणाला. फतेह खानला त्याचा मूर्खपणा नडला. परंतु यावेळी आदिलशाही आपल्या सर्व शक्तिमान सरदाराला शिवाजीवर पाठवेल. बडी बेगम साहेबा गर्वाने स्मित करत म्हणाली. कोण? रुस्तम जमान खानने विचारले. आहे असा एक महापराक्रमी योद्धा आदिलशाहीत, ज्याचं शरीर म्हणजे पोलाद आहे. मुत्सद्दीपणा त्याची पहिचान आहे. त्याची रणनीती कोणीही भेदू शकत नाही. तो आजपर्यंत कोणतेही युद्ध हारला नाही. त्यानं मुघल शहजादा औरंगजेबाला सुद्धा तावडीत पकडलं होतं. बडी बेगम साहेबा म्हणाली. तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात हे दरबाराला उमगायला अवघड नाही बडी बेगम साहेबा. रुस्तम जमान खान ओठ किंचित विस्फारत म्हणाला. बडी बेगम साहेबाचा इशारा दरबारींना समजला होता, परंतु तिने त्या सरदाराच्या नावाची औपचारिकपणे घोषणा करणे मात्र टाळले होते. अफजलपूर, कर्नाटक बते. चौकात एका इस्माला तेलाच्या घाण्यात उलटे लटकवले होते. त्याचे पाय एका झाडाच्या फांदीला वर बांधले होते. डोके घाण्याच्या पृष्ठभागाला भिडले होते. हात पाठीमागे बांधले होते, पण त्याचे तोंड मात्र उघडे होते. ते मुद्दाम उघडे ठेवण्यात आले होते. त्याच्या अर्थ ओरडण्याचे अफजल खानाच्या कानांना वेगळाच आनंद मिळणार होता. त्या विस्तृत दगडी घाण्याच्या 2 बैलांच्या साहाय्याने फिरवण्यात येणार होते. त्याचा आकार इतका मोठा होता की त्यात एकाच वेळी 2 माणसांना उभे करता येऊ शकत होते. या इतक्या विशाल घाण्याचा अफजलपूरमध्ये तेल निर्मितीसाठी वापर केला जात नव्हता, तर गुन्हेगारास त्यात टाकून शिक्षा देण्यासाठी वापर केला जात होता. ही अशी शिक्षा जरा विचित्रच होती.
त्या कालखंडात अशा शिक्षा कोणताही शासक प्रजेला देत नव्हता. परंतु भारतात या आधी काही शतकांपूर्वी म्हणजे 11व्या शतकात होयसाळांच्या शासनात अशा शिक्षेचे प्रचलन होते. आदिलशाही सरदार अफजल खानने मात्र त्याच्या वतनात ही अशी शिक्षा लागू केली होती. अफजल खानने आसनावर बसून शिपायाला इशारा केला होता. तशी बैलांची जोडी चालू लागली. गाण्याभोवती बैल जोडी गोलगोल फिरत होती. गाण्यातील इस्माचे डोके दगडी गाण्याला जोरजोरात आदळत होते. तसा तो अर्ध ओरडत होता, पण फक्त काही क्षण तो ओरडू शकणार होता. गाण्याच्या आतील लाकडी दंडक आणि गाण्याची किनारे यात त्याचे शरीर अडकले होते. बैल आणखी एक फेरा मारू लागले तेव्हा त्या इस्माच्या डोक्यातून रक्ताच्या चिळकांड्या उडू लागल्या. बैलांचा फेरा मात्र सुरूच होता. ते इस्माच्या शरीराच्या घाण्यात 2 तुकडे तुकडे होत होते. ते बघून अफजल खानाला विलक्षण आनंद झाला होता. मात्र तो आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकताना दिसत नव्हता. बहुधा त्याचे व्यक्तिमत्वच तसे होते. तो माणसात हसत किंवा आनंद प्रकट करत नसे. नेहमीच तो त्याचा उग्र स्वभाव दर्शवत असे. देहाने दिवपाड 7 उंच अफजल खान आसनावरून उठून उभा राहिला. आप सब अच्छी तरह से वाकिफ हो. माझ्या मुलकात मी कोणावर कधीही अन्याय होऊ देत नाही. शेतकऱ्यांना वेळ प्रसंगी कर्माफीसुद्धा करतो. मी तुम्हाला विनाकारण त्रास देत नाही. या अधिकाऱ्यानं इमान पाळला नाही. बजावून सांगूनसुद्धा त्यानं दुष्काळात ग्रासलेल्या शेतकऱ्यांकडून जोर जबरदस्तीने महसूल वसूल केला. शिवाय तो वसूल केलेला महसूल सरकारात जमा न करता स्वतःच राखला. म्हणून त्याला ही सजाए मौत. एकंदरीत अफजल खान शिस्तप्रिय होता. प्रजेचे हित जोपासणारा होता. पण ते फक्त त्याच्या वतनापुरतेच मर्यादित होते. कदाचित हे त्याचे राजकारण असावे, परंतु त्याचा मूळ स्वभाव हा विपरीत होता. तो शक्तिशाली आणि बुद्धिमान तर होताच, त्यासोबत अतिशय क्रूर, धूर्त आणि धर्मांधही होता. त्याने अफजलपुरात शिलालेख कोरून ठेवला होता. त्यात त्याने लिहिले होते, कातिले मुतर मर्दिनान व काफिरान शिकंदये बुनियादे बुदान. म्हणजे मी काफिर व बंडखोराची कत्तल करणारा आणि मूर्तीचा पाया उखडून टाकणारा आहे. खरे तर अफजल खानची महत्त्वाकांक्षा वेगळी होती. मोहम्मद आदिलशाहच्या मृत्यूनंतर त्याने लहान आणि आदिलशाही आणि बडी बेगमशाहला हाताशी घेऊन सर्वप्रथम असंतुष्ट सरदारांची कत्तल करवली होती. आदिलशाहीत स्वतःचे स्थान सर्वोच्च ठिकाणी पोहोचवले होते आणि आता आदिलशाहला नामधारी शासक बनून स्वतः सत्ताभोवती केंद्र करण्याचे स्वप्न रंगवू लागला होता. तो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजत होता. त्याचा पराक्रम आणि मुत्सद्दीपणामुळे तो इतर सरदारांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे प्रमाण होतेच. परंतु त्याने स्वतःच्या शिक्क्यावर फारसी भाषेत कोरून ठेवले होते, गर अर्ज कन्वत सिपर अल्ला फजुफुल्ला व फजल अफजल अजहर मुलकी बजाय तबसीह आवाज आयद अफजल अफजल. म्हणजे जर श्रेष्ठ ईश्वराला इच्छा झाली की उत्तम माणसाची उत्तमता आणि अफजल खानची उत्तमता यांची तुलना करून दाखवायची, तर जपमाळ्यातील प्रत्येक मनातून अल्लाह अल्लाह या ध्वनीचा जागी अफजल अफजल हाच सर्वात उत्तम पुरुष आहे असा ध्वनी उमटू लागेल. खरे तर अफजल खानाचे मूळ नाव अब्दुल्ला भटारी होते. तो उच्च कुळात जन्मला नव्हता. त्याची माता एक भटारीण होती. मोहम्मद आदिलशाहच्या शासनकाळात वजीर रंदुल्ला खानचा अंगरक्षक, त्यानंतर सरदार असा प्रवास करत मैदानात आपल्या पराक्रमांनी स्वतःला सिद्ध करत तो आदिलशाहीत प्रमुख आधारस्तंभ झाला होता. त्यामुळेच त्याला अफजल खान ही पदवी बहाल करण्यात आली होती. गाण्यात चितळे झालेल्या पार्थिवाकडे बघून त्याने कुस्से स्मित केले. इतक्यात त्याच्यासमोर एक संदेश घेऊन आला. त्याने त्या संदेशवाहकावर फक्त एक कटाक्ष टाकला तसा तो संदेशवाहक 2 पावले मागे सरकला. त्याला कळून चुकले की अफजल खानला तो खलिता सार्वजनिक ठिकाणी वाचायचा नाही आहे. शिक्षेचा कार्यक्रम पार पडल्यावर अफजल खानाचा जथा त्याच्या महालाकडे रवाना झाला. अफजलपुरीतील त्याच्या महाली अफजल खान परतला होता. आत प्रवेश करण्याआधीच महालाच्या मागच्या बाजूला असलेल्या त्याच्या मातेच्या तडग्यावर त्याने क्षणभर प्रार्थना केली होती. त्याच्या मातेला या जगातून जाऊन 3 वर्ष पूर्ण झाली होती. महालात तास तो मलमली आसनावर बसला. डोक्यावरील पगडी उतरवून त्याने बाजूच्या तपकात ठेवली. त्याचे केस विरहित डोके आता उघडे झाले होते. त्याच्या आसनाच्या मागे उभे राहून 2 सेवक पंख घालून वारा घालू लागले होते. त्या कृत्रिम वाऱ्यामुळे वातावरणातील तापमानापासून त्याची सुटका झाली होती. दाढीच्या लांबलचक केसांवरून हात फिरवत त्याने निश्वास सोडला आणि समोर खलिता घेऊन उभे असलेल्या संदेशवाहकाला खलिता देण्याचा हाताने इशारा केला.
खलित्यावरील फारसी भाषेत लिहिलेला मजकूर वाचून त्याने डोळे किंचित विस्फारले गेले. ओठांच्या कडा बाजूला लांबवत त्याने स्मित केले. ये होईना बात. अफजल खानाला त्या खलितात लिहिलेला मजकूर वाचून आनंद होत होता. त्यात लिहिले होते, आदिलशाहीचा पश्चिमी मुलूक शहाजीपुत्र शिवाजी कुरतडत आहे. त्याचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याचा कायमचा बंदोबस्त करणे अनिवार्य आहे. आदिलशाही लवकरात लवकर या शिवाजीला वठणीवर आणू इच्छिते. संपूर्ण सल्तनत जाणते की यशाची खात्री असणारा बैखोफ सरदार फक्त अफजल खान आहे. म्हणून तातडीने तुम्ही विजापुरी प्राचीन करावे आणि ही मोहीम हाती घ्यावी. मैं यही चाहता हूँ. जल्द से जल्द आदिलशाही से मेरा दुश्मन शहाजी खत्म हो. भूतकाळात या शिवाजीमुळे शहाजीला मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकली नव्हती. तेव्हा मूर्ख फतेह खानच्या तावडीतून तू सुटला शिवाजी. आता मी येणार आहे. मेरे शिकंजे से बचना नामुमकिन है. हे सत्य पटत नसलं तर तुझ्या थोरल्या बंधूच्या आत्म्याला विचार, मी कसा त्याचा अंत केला. आनंदाने हसत अफजल खान म्हणाला. त्याने हसतच खलित्याला अलगद चुंबन केले आणि गोलगोल गुंडाळले. एक सेवक पटकन पुढे आला. त्याच्या हाती अफजल खानने खलिता दिला आणि म्हणाला, विजापूरला जाण्याची तयारी करा. जनानखान्यात सुद्धा ही सूचना द्या. दुसरा सेवक पटकन पितळेचे एक छोटे तबक घेऊन पुढे आला. त्यात ठेवलेल्या नागवेलाच्या पानाचा विडा अफजल खानने 2 बोटांनी उचलला आणि तोंडात कोंबला. हाताचे पंजे एकमेकावर चोळत तो आसनावरून उठला आणि जनानखान्याच्या दिशेने जाऊ लागला. धन्यवाद.